आणि भक्त निवासामध्ये मुक्कामी असलेल्या भाविकांना मोफत भोजनाचं कूपन दिलं जाणार आहे। सरसकट सर्वांना शिर्डी साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये भोजन मिळणार नाहीये। मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढल्याच्या आरोपानंतर साई संस्थाननं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। शिर्डीच्या साई भक्तांसाठी मोठी बातमी। दर्शन घेतल्याशिवाय जेवण नाही। कूपन असेल तरच भोजन। शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय। शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविक शिर्डीत येत असतात। शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर साई संस्थानच्या भोजनालयात दिलं जाणारं भोजन प्रसाद म्हणून जेवत असतात। या भोजनालयात जवळपास 50 ते 60 हजार जण भोजन करत असतात। यापूर्वी सरसकट शिर्डीत साई मंदिरात येणाऱ्या सर्वांनाच भोजन दिलं जायचं, मात्र आता बदल करण्यात आलाय। साई मंदिराच्या दर्शन रांगेतील भक्तांना तिथेच मोफत भोजन प्रसादाचे टोकन दिले जाणार आहेत। भक्त निवासात राहणाऱ्यांनाही पासचं वितरण होणार आहे। या निर्णयामुळे भोजनालयात सरसकट मोफत जेवणासाठी येणाऱ्यांना चाप बसणार आहे। काही लोक जे आहेत दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्राप्त झालेल्या होत्या। त्यामुळे साई भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईनमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्या ठिकाणीच प्रसादाचं जे कुपन जे आहे त्याचं वाटप जे आहे सुरू केलेलं आहे। शिर्डीत सुरू असलेल्या मोफत भोजनामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचं सांगत यामुळेच गुन्हेगारी वाढ झाल्याकडे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष वेधलं होतं। शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो, पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। शिर्डीत काही दिवसांपूर्वी साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची पहाटेच्या सुमारास कामावर येत असताना 2 जणांनी हत्या केली होती। दारूच्या नशेत लुटीच्या उद्देशानं या कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती। या घटनेनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले। साई भक्तांना अडवणारे एजंट, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। पोलिसांनी 100हून अधिक जणांना ताब्यात घेतलंय। शिर्डीत देशाच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात। या भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच गुन्हेगारीला पायबंद घालण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी।